मुसळधार पावसानं राज्यभरात सगळीकडे हजेरी लावली असली तरी नाशिककरांना मात्र अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे। खरं तर मान्सून राज्यात सर्वदूर दाखल झालेला आहे आणि अनेक भागांमध्ये कोसळधार सुरू आहे। नाशिकमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा फक्त 2 ते 3 टक्क्यांनीच वाढलेला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक धरणांना अद्यापही पावसाची अपेक्षा आहे आणि धरणं कोरडे ठाकच पडलेले आहेत। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या 26% एवढाच पाणीसाठा आहे, तर दारणा धरणात देखील 28% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील अद्यापही सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडलाय। जिल्ह्यात जर आपण विचार केला तर एकूण 13% इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे। मान्सून जरी राज्यातल्या शहरांमध्ये सर्वदूर दाखल झाला असला तरी नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मात्र मान्सूनची प्रतीक्षा आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती बघता शहरात पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट ओढावल्याचं बघायला मिळतंय। प्रशासनाच्या वतीनं पाणी कपात करावं की काय याबाबतचा देखील विचार विनिमय सध्या सुरू आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।